परंतु कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल, परंतु या बाबाच्या पॅनेलमध्ये आम्ही जाणार नाही. बाळासाहेब एक प्रश्न विचारतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत, कशा प्रकारची रणनीती आहे? बघा, आमची रणनीती आमच्या तालुक्याची आणि गावाची, मी आघाडी सरकारमध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे, युती सरकार. युजली तसा निर्णय असा असतो की जमेल तिथे युती ठेवा, नाही जमेल तिथे स्वतंत्र लढा, चिन्हावर लढायचं असं लढा. त्यामुळे पार्टी, आज तरी मी घड्याळ पार्टीवर आहे. घड्याळ पार्टीला आमचे बाकीचे सपोर्टर आहेत की नाहीत मला माहीत नाही. अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी ह्याच्यात जे मार्गदर्शन करतील, परंतु कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल, परंतु या बाबाच्या पॅनेलमध्ये आम्ही जाणार नाही. ती सोडून या तालुक्यात BJP जर असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही युती करू. ह्यांची जी BJP आहे, हे BJPच्या विचाराला फक्त फलटण तालुक्याला बदनाम केलेलं नाही. BJPचा जो मूळ ढाचा आहे हा सनातन धर्माचा आहे. सनातन धर्माचा यांनी अपमान केलेला आहे याच्या वागणुकीने, आणि हे BJP आणि RSS ठरवतील. माझा काही विषय नाही, मी काही धर्मावर बोलणारा माणूस नाही. तेव्हा ही जे काही होईल इलेक्शन ही आमच्या पद्धतीने. फलटणचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक नाही, बरं झालं काढलं बाबा. माझी तर इच्छा झाली की मी सुरुवातही नगराध्यक्ष होतो, आता माझ्या आयुष्याच्या शेवटही मीच नगराध्यक्षाला उभा राहतो. तशी काही इच्छा का मी नगराध्यक्ष उभा नाही, हे कोण थांबवणार मला उभा राहायचं तर माझा मुलगा काय माझ्या विरुद्ध जाणार आहे, हे दोघं जाणार आहे. कोण जाऊन देणार? पहिल्यांदा कोण होतो मी, मग शेवटही माझा नगराध्यक्ष म्हणजे काय बिघडलं काय? ते उभं करताय कोणाला? अहो मीच उभा राहायचं म्हणतोय, तुम्ही आता आमच्यात का भांडण? सभापती पदावरून परत आता नगराध्यक्ष पदापर्यंत कसं? ती वेळ कोणी आणली? वेळ कोणी आणली? त्याच्यामध्ये बसून ठरेल. त्यांना व्यक्त होऊन द्यायचं. मला काय तुम्ही नाही व्यक्त होते, त्यांच्या चर्चा सुटतील, मी उभा राहिलो. चेअरमन झाले ना अजितदादा. मग करेक्ट. दादा आता उपमुख्यमंत्री आहेत तरी चेअरमन आहेत, मग मी का होणे? ठीक आहे, थँक्यू.